शिवसेनेचे माजी मंत्री माजी खासदार अनंत गीते यांच्या एका वक्तव्यावरून सध्या वादंग उठलेला आहे। त्याची एक चर्चा वेगवेगळ्या पैलूंनी काही जणांनी केली। भाऊ सरख्यांनी फार चांगला त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे। एक त्याच्या जोडीला म्हणजे ते कुठं बोलत होते की स्थानिक पातळीवरती शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते आणि नेमकं मला असं वाटते की ते काय बोलले ह्याच्याबरोबर ते कुठं बोलले ह्याचा पण थोडासा विचार केला पाहिजे, म्हणजे मग त्यांच्या बोलण्याचा आपल्याला अर्थ लावता येतो। शिवसेना एक साधारणतः 90च्या आधीपर्यंत म्हणजे 85 पर्यंत ही मुंबई आणि त्या परिसरामध्येच फक्त तिचं काम चालू होतं। उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना पोहोचलेली नव्हती। 86ला महाराष्ट्रामध्ये कापसाच्या विरोधी फार मोठं आंदोलन शेतकरी संघटनेने केलं। त्याच्यावरती शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्या काळात गोळीबार झाला आणि 3 शेतकरी मृत्युमुखी पडले हिंगोली जवळ सुरेगाव येथे। म्हणजे लोकांचा प्रचंड मोठा असंतोष प्रस्थापित सरकारच्या विरोधात होता। तेव्हा शरद पवार विरोधी पक्ष नेते होते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुलोद आघाडी करून 85ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती। 86ला शेतकऱ्यांचा असंतोष सरकारच्या विरुद्ध तयार झाला आणि नेमकं त्याच वेळी शरद पवार आमखास मैदानावरती काँग्रेसमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष सामील केला। म्हणजे जो काही विरोधकाचा आवाज होता तो सगळ्याच्या सगळा त्यांनी म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष 105च्या जवळपास काहीतरी आमदार विरोधकांचे होते, त्याच्यातले 55 शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे होते आणि तो अख्खा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला। म्हणजे एक मोठा विरोधी पक्ष अचानकपणे सत्ताधारी पक्षात गेल्याच्यानंतर ती जागा रिकामी झाली आणि त्याच वेळेस शेतकऱ्यांचा असंतोष होता। आता लक्षात घ्या गीतेंचं ते वक्तव्य आणि मला जे जोडू पाहायचं आहे, संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रात मुंबईचा पट्टा सोडून जो असंतोष ग्रामीण भागामध्ये होता त्याला तोंड देण्याचं काम म्हणजे त्याला त्याचा आवाज बनण्याचं काम शिवसेना आणि भाजपनी केलं। त्यांना नेमकी ती संधी भेटली। यापूर्वी भाजप पुलोद आघाडीमध्ये होता पण शिवसेना नव्हती। शिवसेना ही ग्रामीण भागामध्ये 87ला मला वाटतं औरंगाबादमध्ये पहिली महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर कुठल्या एखाद्या महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून आले। त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस त्यांचा तर आमदार त्यांचा महापौरच झाला। त्या नेमकी ती संधी भेटली आणि शिवसेना ग्रामीण भागामध्ये पसरायला सुरुवात झाली। ही शिवसेना दोन पद्धतीने, एक तर विरोधकांची जागा रिकामी होती, शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यामुळे म्हणजे सत्ताधारी त्यांच्या विरोधात लढणारे त्यांच्या पाठीमागे उरलेले जे लोक होते ते सगळे एकत्र आल्यामुळे आता त्यांचा प्रश्न निर्माण झाला की आता वंचितांचा आवाज, दबलेला आवाज, विरोधकांचा आवाज कोण बुलंद करणार। ती संधी शिवसेनेला भेटली। हा पहिला भाग। दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रस्थापित अशी राजकीय घराणी होती। म्हणजे एखाद्याकडे कायमस्वरूपी आमदारकी आहे, खासदारकी आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, ग्रामपंचायत आहे, असंख्य म्हणजे जी काही सत्तेची पदं होती ती सगळी वर्षानुवर्ष काही घराण्यांमध्ये चालू होती। त्याच्या विरोधामध्ये सर्वसामान्यांचा आवाज म्हणून गावोगावचे जे तेव्हाचे पोरटोरं गणले गेलेले जे होते ते सगळ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। भाजपचा शहरी भागातला तोंडवळा आणि शिवसेनेला अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात संधी भेटली। 90च्या मंडल आयोगाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात ओबीसी जाती ह्या भाजप आणि शिवसेनेकडे आल्या। महारेतर दलित अशाही काही जाती या शिवसेनेकडे आणि भाजपकडे आल्या आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे 90च्या नंतर शिवसेना एक प्रमुख राजकीय पक्ष, भाजप तर राष्ट्रीय पातळीवरती होता पण महाराष्ट्रात फारसा नव्हता, ही बनली। आता लक्षात घ्या म्हणजे शिवसेनेची 1990च्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातली मुंबई पट्टा सोडून जी कुंडली आहे ती प्रस्थापितांच्या विरोधातली, काँग्रेस नेतृत्वांच्या विरोधातली होती। म्हणजे गाव पातळीवरती पोहोचलेला जो जो कार्यकर्ता होता तो सगळा त्याच्या गावातल्या प्रस्थापित माणसाशी पंगे घेत होता आणि त्याला लढण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने बळ दिलं होतं। आणि सातत्यानं 1990 पासून ते आत्ता म्हणजे 2019ला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी जी युती केली म्हणजे आघाडी केली तोपर्यंत 1990 म्हणजे त्याचे थोडंसं समजा आधी आपण म्हणूयात की ती प्रत्यक्ष निवडणूक जरी 90ची झाली तरी त्याचे 2-4 वर्ष आधी सगळं प्रचाराचं काम चालू होतं। म्हणजे 86-87 पासून म्हणजे शरद पवार काँग्रेसमध्ये गेले तेव्हापासून ते आजपर्यंत तुमच्या असं लक्षात येईल की असा जवळपास 25 वर्षाचा एक कालखंड होता, 20-24 वर्षाचा, की ज्या काळामध्ये हा शिवसैनिक स्थानिक पातळीवरती लढत होता प्रस्थापितांच्या विरोधात। आता तुम्ही नेमकी त्या प्रस्थापितांची युती तयार केली आणि इथे तो असंतोष तयार झाला, इथे संघर्ष तयार झाला आणि नेमक्या या संघर्षाला अनंत गीते ग्रामीण भागामध्ये आता ज्या निवडणुका तोंडावरती आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि काही म्हणजे आपण महानगरपालिका असं म्हणत असलो तरी बऱ्याच महानगरपालिकांचा तोंडवळा हे ग्रामीण भागातून आलेले
विस्थापित लोक किंवा आता नोकरीच्या निमित्ताने आलेले असा होता. ह्या सगळ्यांनी तेव्हाच्या प्रस्थापित राजकारण्यांना तोंड द्यायचं म्हणून भाजप शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला होता. आणि आज जर त्याच्यातली शिवसेना प्रस्थापितांबरोबर ती सत्तेसाठी हातमिळवणी करेल तर ह्यांनी काय करायचं? म्हणजे अक्षरशः खालच्या स्तरावरचे जे कार्यकर्ते आहेत, जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष तिथल्या प्रस्थापित काँग्रेसच्या आणि नंतर राष्ट्रवादी सुद्धा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही वेगळं मानायचं कारण नाही, कारण की त्यांच्याकडे शिक्षण संस्था होत्या, त्यांच्याकडे वेगवेगळे संस्थानं एका अर्थाने, किंवा मी मागच्या एका व्हिडिओत म्हणलं होतं तसं की गॅसची एजन्सी आहे, रॉकेलची एजन्सी आहे, अजून पेट्रोलची एजन्सी आहे, असे पेट्रोल पंप आहे, अशा कितीतरी गोष्टी. म्हणजे असे जे प्रस्थापित होते त्यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून लढणारे जे एक पोरटोरो तरुण तेव्हाचे होते, जे नंतर मग प्रस्थापित होत गेले, ह्या सगळ्यांचे नंतर पुढं पण म्हणजे जवळपास 2019 पर्यंत तुम्ही लढत होता आणि आता अचानक तुमच्या नेत्यांनी युती केल्यामुळे तुम्हाला ग्रामीण भागामध्ये त्यांच्याशी युती करायची वेळ ही कसं शक्य आहे? आणि हा जो असंतोष आहे. आणि दुसरी गोष्ट, हा एक मुद्दा. दुसरा जो मुद्दा गंभीर असा होता की जो स्वतः प्रत्यक्ष अनंत गीतेंच्या बाबतीतच आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आलेले आहेत. म्हणजे आता जर येती निवडणूक कशी लढायची, की तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असाल तर अनंत गीतेसारखे जे कोणी आहेत की जे त्यांच्याकडून पराभूत झालेले आहेत त्यांनी काय तोंड द्यायचं? त्यांना तर तिकीट भेटणारच नाही. हीच गंभीर अवस्था विधानसभेमध्ये पण आहे की जे शिवसेनेचे काय म्हणता येईल त्याला, तिथले नेते 2 नंबरवरती होते की जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाले, पण 2 नंबरला आहे. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला, कारण की ती जागा तुम्हाला जर युती केली तर त्यांना द्यावं लागणार, असा तो पेच आहे. हेच म्हणजे खासदारकीसाठी, आमदारकीसाठी आणि अगदी ग्रामीण पातळीवरतीपर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत होता, काही जणांना यश मिळालं, काही जणांना यश मिळालं नाही, पण ते लढत देत होते, संस्थांच्या पातळीवरती देत होते. अगदी साखर कारखाने आहेत, बँका आहेत, पतपेढ्या आहेत, म्हणजे सत्तेची छोटी छोटी केंद्र ज्याचा विचार केला जात नाही तिथपर्यंत हे जे संघर्ष होता प्रस्थापित विरुद्ध शिवसेना भाजपचे तरुण नेतृत्व किंवा पोरटोर त्यांच्या भाषेमध्ये, तेव्हाच्या प्रस्थापितांच्या भाषेमध्ये, आता युती केल्याच्या नंतर यांनी लढायचं कसं, हा गंभीर प्रश्न आहे. त्यांच्या विरोधामध्ये, ज्यांच्या विरोधामध्ये इतक्या वर्षापासून आपण राजकारण केलं, आणि तुम्ही अचानक सांगताय की त्यांच्याशी जुळून घ्या. दुसरी जी गंभीर बाब समोर आली होती, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली होती की शिवसैनिकांची कामं होत नाहीत. महाआघाडीमध्ये सगळ्याच पक्षांचं एक विचित्र असं झालेलं आहे की कुठलंही काय निर्णय घेतल्या जात नाहीत किंवा महामंडळाच्या नियुक्त्या होत नाहीत किंवा कामं होण्याच्या बाबतीमध्ये एक तर करोना, दुसरी गोष्ट म्हणजे हा जो शब्दप्रयोग शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत केला होता की हाताला लकवा मारलाय का, की निर्णय का होत नाहीत. तर हे लकवा मारण्याची गोष्ट प्रत्येक आता स्थानिक पातळीतून बसलेली आहे की छोट्या छोट्या ठिकाणच्या सत्ता पदं, त्या ठिकाणी योजना राबवायच्या आहेत, काहीतरी योजना आणून त्या प्रत्यक्ष तिथं काम करून दाखवायचं आहे, हे जेव्हा होताना दिसत नाही, ही जी लकवामार अवस्था आहे त्याच्यामुळं शिवसेनाचं नाही, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हैराण आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते हैराण आहेत आणि शिवसेनेचे तर आहेच जे अनंत गीतेंच्या तोंडून ते बाहेर आलंच. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असं झालेलं आहे की आघाडी तिघांची आहे, पण प्रत्यक्षामध्ये स्थानिक पातळीवरती त्या ठिकाणचा जो कोणी प्रबळ नेता असेल, ज्याच्या हातामध्ये त्यातल्या तुलनेनं जास्त काही सत्तापदं आली असली, तो त्याच्या जोरावरती आपल्या भागातली विशिष्ट दादागिरी करतो आहे आणि त्याचा परिणाम उर्वरित जे लोक आहेत ज्या पक्षाचे त्यांना भोगावा लागतो आहे. त्याच्यामध्ये जास्त करून शिवसेनेला अडचण येते, कारण की शिवसेनेची असं संस्थात्मक पातळीवरची बांधणी फारशी झालेली नव्हती. शिवसेना संघटनात्मक पातळीवरती उभी राहिली, पण गेल्या 25-30 वर्षामध्ये, म्हणजे 90 पासूनच मी मोजतो, कारण की 90ला शिवसेनेची दखल घ्यावी असा तो राजकीय पक्ष झाला. 90 पासून आजपर्यंत 31 वर्षामध्ये शिवसेनेने गावोगाव काही संस्था उभारल्या, महाविद्यालय उभारले, त्यांचे काही वेगळे कारखाने आहेत, असं काही फारसं होऊ शकलेलं नव्हतं. रस्त्यावरती लढणाऱ्यांची एक संघटना असं तिचं स्वरूप होतं. पण आता सत्ता मिळाल्याच्या नंतर 2014च्या नंतर, म्हणजे आधी 95ला भेटली, ती 4.5 वर्षाची सत्ता गेली, आता केंद्रामध्ये सत्ता आणि राज्यात सत्ता आणि स्थानिक सत्ता, असं दुर्मिळ योग 2014 ते 2019 या कालखंडात शिवसेनेच्या बाबतीमध्ये घडला होता. पण दुर्दैवाने त्याचा फायदा करून घेता नाही आला शिवसैनिकांना. जर असं झालं असतं तर ज्या छोट्या मोठ्या संस्था, शैक्षणिक संस्था असो किंवा अजून कुठल्या संस्था असो, छोटे मोठे उद्योग असो, सहकारी तत्वावरच्या काही गोष्टी असो, या
उभ्या राहिल्या हव्या होत्या, दुर्दैवाने त्या उभ्या राहू शकल्या नाहीत आणि ही सगळी ती अस्वस्थता आहे. आणि आता तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये नसता तेव्हा लोक हक्कानं तुमच्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन येतात, सोडवणूक करा म्हणतात, त्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरता, तुम्ही आवाज बुलंद करता, तुम्हाला पोलीस पकडून कोठडीमध्ये टाकतात, हे सगळं लोक पाहत असतात. पण आता तुम्ही सत्तेवरती असताना मात्र तुम्हाला ही म्हणण्याची संधी नाही. मग तुमचा गावचा रस्ता असो, तुमची शाळा गळती असो, ती असो, किंवा असंख्य प्रश्न असो, आता तुमच्याकडे लोक येतात ते तुम्ही आंदोलन करावं म्हणून नाही, तुम्ही अशी भाषणं करावीत म्हणून नाही, तुम्ही प्रत्यक्ष त्याचं सोल्युशन द्या. आणि जर देणार नसाल तर तुम्हाला त्या रोषाला तोंड द्यावं लागतं. आणि अनंत गीतेंच्या सारख्याची आता अडचण अशी आहे की आता प्रत्यक्ष हे कार्यकर्ते जेव्हा कार्यकर्त्यांच्या मागण्यासमोर येत आहेत, त्यांच्याशी लोक त्यांच्याकडे येऊन हे करतात आणि आपण तर सत्तेमध्ये आहोत, आपण पूर्वीसारखं आंदोलन करू शकत नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही, असा जो तिढा होऊन बसलेला आहे त्याला वाचा फोडण्याचं काम अनंत गीतेनी केलेलं आहे. आणि दुसरा एक त्याच्यातला जो भाग आहे जो बऱ्याच जणांनी केला, भाऊसारख्यांनी पण त्याच्यावरती व्हिडिओ केले, की शरद पवारांचं नेतृत्व जे महाविकास आघाडीच्या बोडख्यावरती थोपण्यात आलं ते सर्वसामान्य शिवसैनिकांना यासाठी मंजूर नाही की त्यांनी आतापर्यंत यांच्या प्रस्थापित राजकारणाला विरोध केलेला होता. म्हणून जे काँग्रेस शैलीतलं हे जे नेतृत्व आहे ह्याचं जर आपण हे मान्य केलं तर आपली जी मूळ प्रवृत्ती आहे, आपली जी मूळ एकूण कुंडली आहे, जी शिवसेनेची जी संघर्षाची, ती निघून जाईल आणि कार्यकर्ता हा पूर्णपणे त्याला काय म्हणता येईल की त्याचं कुठलंही त्याच्याकडं धैर्य शिल्लक राहणार नाही आणि सर्वसामान्य लोकांना तो तोंड देऊ शकणार नाही. त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी अनंत गीते जे बोलले होते ते, गीतेमुळे तेव्हा अर्जुन पेटला शत्रूला खेटला जोरदार, गीतेमुखी आता शब्द बाण सुटे सैनिक हा पेटे मनोमन, खुपसून ज्यांनी पाठीत खंजीर सत्तेचा अंजीर मिळविला, आमुचा तो नेता कशास म्हणता म्हणोत जाणता राजा कुणी, बाळासाहेबांचे आम्ही निष्ठावंत नाही सत्ता जंत लाचारजे, अनंत मुखाने प्रकटली वाणी विद्रोहाची गाणी गीतेतुनी, कांत सत्तेसाठी असंगाशी संग उडू लागे रंग आघाडीचा, उडू लागे रंग आघाडीचा. ही जी अनैसर्गिक वाटणारी विचित्र अशी आघाडी केल्या गेली सत्तेसाठी आणि फार मोजकी मंत्रिपद हातामध्ये आली, पण ते पाझरत खालपर्यंत जी सत्तेचे फायदे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होते ते 2 वर्षामध्ये पोहोचू शकले नाहीत. म्हणून आता गावोगावी शिवसैनिकांचा असंतोष समोर येतो आहे आणि त्या असंतोषाला तोंड फोडण्याचं काम अनंत गीते यांच्या वक्तव्यातून केलेलं आहे.